जय महाराष्ट्र। मी प्रकाश शिवाजी राठोड, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 23 तथा माजी सहाय्यक आयुक्त सेवा फाउंडेशन अध्यक्ष। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की प्रभाग क्रमांक 23 सोलापूर महापालिकेचे इलेक्शन चालू असून प्रभाग क्रमांक 23 मधील अनेक नागरिकांना संभ्रम आहे की माझा मतदान केंद्र कुठे आहे। त्यासाठी मी हा व्हिडिओ करते, तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघावा की तुमचं मतदान केंद्र कुठे आलेले आहे, त्याचे काय पॉलिसी गव्हर्नमेंटने फायनल केली किंवा महापालिकेने फायनल केली आहे। प्रभाग क्रमांक 23 मध्ये सोरेगाव, बनसीत नगर, एजी पाटील कॉलेज, प्रतापनगर तांडा, लोकू तांडा, नंतर माशा वस्ती, स्वामी विवेकानंद नगर, कोटणीस नगर, पापाराम नगर, माशाळ वस्ती, सोनामाता नगर, रायसो नगर, आदित्य नगर, शहानगर, सलगर वस्ती पर्यंतचा हा सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागामध्ये जवळपास मला वाटतं 43 बूथ आहेत। या प्रभागामध्ये 43 बूथ असून मतदारांना मतदान करण्यासाठी 43 बूथ तुम्हाला निवडायचे आहेत। पण लोकसभा आणि विधानसभामध्ये अनेक नागरिकांचे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये बूथ आले होते। आता ते बूथ बदल झालेले आहेत, कारण लोकसभेला मतदानाची जी संख्या असते, मतदाराची संख्या असते, ती संख्या जवळपास 1700 ते 2000 पर्यंतची असते। विधानसभेमध्ये 1200 ते 1500 पर्यंत असतं आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ज्या असतात त्या निवडणुकीमध्ये जवळपास 800 ते 900 किंवा 1000 पर्यंतची मतदानाची संख्या असते। त्यामुळे स्थानिक इलेक्शनमध्ये मतदानाची संख्या वाढते, त्यामुळे केंद्रही वाढतात आणि मग लोकसभा आणि विधानसभेला जे बूथ दिलेले असतात मतदान केंद्र ते स्थानिक स्वराज्य संस्थाला नसतात, म्हणजेच सोलापूर महापालिकेला नाही आहेत, त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत। त्यामुळे नक्कीच 15 तारखेला सकाळी खूप मोठा गोंधळ उडू शकतो की मी राहतो समजा कोटणीस नगरला, मी मागच्या वेळेला नेहरू नगरमध्ये मतदान केलं होतं, किंवा मी राहतो पापाराम नगरला, मी मतदान सोनियर कॉलेजमध्ये केलं होतं। त्यामुळे लोक त्याच कॉलेजला तिथे मतदान केंद्र समोर माइंडसेट केलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा की तुमचे मतदान केंद्र कुठे कुठे आलेले आहेत, एकूण मतदान केंद्र किती आहे त्याचं डिटेल सांगतो। एकूण मतदान केंद्राची संख्या आहे 43। तर ह्या 43 मतदान केंद्रापैकी सोरेगावला जवळपास 6 मतदान केंद्र आहेत। सोरेगावची जिल्हा परिषद शाळा आहे, त्याच्यामध्ये 4 बूथ आहे। देवनगरची छत्रपतीजी हायस्कूल आहे, त्याच्यामध्ये 3 बूथ आहेत। लोकू तांड्यामध्ये 1 बूथ आहे। प्रतापनगरमध्ये 2 बूथ आहेत। आणि नंतरचा जो पट्टा आहे स्वामी विवेकानंद नगर, नंतर साफल्य नगर, नम्रता नगर, कोटणीस नगर, पापाराम नगर, माशाळ वस्ती, पाटील नगर, हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामधलं द्वारका नगरी सुद्धा त्याच्यामध्ये आहे। ह्या पट्ट्यामध्ये ह्या भागामध्ये जवळपास 7 बूथ आहेत। तर पहिला बूथ जो आहे तो ज्ञान प्रबोधन विद्यालय माशाळ वस्ती येथे आहे। दुसरा बूथ आहे नूतन प्रशाला जयकुमार नगर, विजापूर रोड। असे 1 2 3 4 5 6 म्हणजे 7 बूथ हे नूतन प्रशालेमध्ये आहेत आणि 1 बूथ आहे तो ज्ञान प्रबोधन हायस्कूल मध्ये आहे। म्हणजेच हा जो मधला पट्टा आहे माशाळ वस्ती ते स्वामी विवेकानंद नगर हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला 7 मतदान केंद्र दिले असून तुमचं सर्वांचे जवळजवळ 90% नागरिकांचे मतदान केंद्र ह्या 7 बूथ वरती असणार आहेत। 10% नागरिकांचे वेगवेगळे पत्ते असल्यामुळे ते इतर ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे तुम्ही इतर ठिकाणी जाऊ शकता। आणि पुढचा पट्टा आहे सोनामाता नगर, राजेश्वर नगर, पोद्दार हायस्कूल ते आदित्य नगर पर्यंत जो परिसर आहे, ह्या परिसरमध्ये जर तुम्ही बघायला गेलात जवळपास 16 बूथ आहेत। ते 16 बूथ मध्ये पोद्दार हायस्कूलला 4 बूथ आहे, ज्ञानदीप ब्रह्मचैतन्य नगरला 2 बूथ आहेत, ज्ञानदीप जायजी नगरला 2 बूथ आहेत, ज्ञानदीप नंतर रायसो नगरला 3 बूथ आहे, आदित्य नगरला 3 बूथ आहे, सेंट थॉमसला 1 बूथ आहे। म्हणजे त्या भागातील नागरिकांसाठी 16 बूथची व्यवस्था महापालिकेने तिथं केलेली आहे। आणि जो उर्वरित पट्टा आहे
जे सलगर वस्तीचा पट्टा म्हणू शकतो आपण, सलगर वस्तीच्या पट्ट्यामध्ये जवळपास 12 बूथ दिलेले आहेत. न्यू हायस्कूल सलगर वस्तीला 5 बूथ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशाला सलगर वस्तीला 4 बूथ आहे. सुशील मराठी विद्यालय भैर वस्तीला 3 बूथ आहे. म्हणजे असे एकूण 43 बूथची रचना महापालिकेने केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना मी विनंती करतो की तुम्ही कन्फ्युजन न होता या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकूण बूथ आणि ते बूथचे पत्ता तुम्हाला सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला त्या पत्त्यानुसार तुम्हाला तिथे मतदानाला जायचं आहे. महापालिकेकडून घरोघरी वोटर स्लिप वाटायचं काम चालू आहे. मी स्वतः अनेक मुलं ह्या कामासाठी लावलेत. ॲपच्या माध्यमातून तुमच्या घरी मी वोटर स्लिप पाठवत आहोत. त्याचबरोबर SMS कॅम्पेनच्या माध्यमातून तुम्हाला मी वोटर स्लिपच्या ऐवजी मी मेसेज पाठवतोय की तुमचं बूथ कुठे आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी अनेक नागरिकांना तुमचे बूथ केंद्राची माहिती पाठवत आहोत. त्यामुळे 15 तारखेला सकाळी उठून बूथ शोधण्यापेक्षा अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे, गव्हर्नमेंटचा वोटर ऍप एक आहे, तिथे जाऊन तुमचं नाव इपिक नंबर टाकून तुम्ही सर्च करू शकता. त्यामुळे तुम्हाला मी सर्वांना आवाहन करतो की 15 तारखेला सकाळी उठून गोंधळ होण्यापेक्षा तुम्ही लवकरच आज आणि 2 दिवसामध्ये तुमचं मतदान केंद्र कुठे आहे ह्यासाठी तुम्ही आपल्या महापालिकेचे ऍपला जाऊन शोधू शकता. किंवा तुम्हाला नक्कीच आमच्याकडून मेसेज येईल किंवा तुम्हाला वोटर स्लिप घरी येईल. तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवा. आपण एज्युकेटेड आहोत, आपण सुज्ञ नागरिक आहोत, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवायला पाहिजे. कारण मतदान हा आपला अधिकार आहे. तो अधिकार बजावण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर निघाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांना आवाहन करतो की शिवसेनेचे 4 उमेदवार ह्या पॅनलमध्ये उभे असून 4ही एज्युकेटेड आहेत. त्यामुळे धनुष्यबाणासमोर बटन दाबून तुम्ही आम्हाला विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.